कुठंच नाही आपल्याकडेच चालू झालं बघ. हळूहळू तर युट्यूबच करायचंय. गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गॉड हे काय झालं गाईस, बघू शकताय एवढे मोठे किडे. कुठंच नाही आपल्याकडेच चालू झालं बघ. का इकडे एवढे मोठे किडे आहेत घरात. खिडकीलाच आहे गाईस, बघू शकता एवढे. स्वयंपाक कसं करून खायचं रे? किचन काट्यापाशी ते बनवा इथंच गाईस किचन काटा आहे इथं. ओ खाली पण सगळं होय. धुतलं आता काय घाण आहे का? सगळं दुपारी धुतले, सगळं घासून बिसून काढले. रोज घासते इथं. तर बघा गाईस किचन काट्यावरतीच कसं स्वयंपाक करून खायचं आता? गाईस इथंच आपण स्वयंपाक करतो. पण बघा इथेच किडे बघू शकता किती यायला लागलेत घरात. लाईट लावली किती भीती वाटते मला. बघा इथं आणि बघा भिंतीने वर चढले दोघे. इथं तर बघू शकता किती मोठा आले तो. लाईटी पैसे असतात कधी पण इथं, पण आता बाहेर पण लाईट इकडे आले. सगळं पडते आता म्हणून. कसं चहा सुद्धा गेला नाही मी आता. तर बघा इथूनच मला वाटतं मग इथूनच येते का की हे जे तुला. अरे नाही रे बाबा, तिथला दुपारी सगळं धुवून काढले. जस्ट दुपारीच मम्मीने धुतलेलं आहे. घर वर धुतली मम्मीने, साफसफाई केली, तरी पण आज आले गाईस एवढे. मम्मी आता काय आता सगळं जाऊन टाकणार. मग काय स्वयंपाक कसं करून खायला? आता चहा सुद्धा पिला नाही अजून मी. 4 वाजता तुझा हे उचल बाहेर उचलून खाली. थांब थांब की ठेवतो. ओ माय गॉड, मग तू काय साईडला पण काय बघितलंस मग तू? अल्पत मग तू काय बघू शकता किती मोठे किडे आहेत तेव्हा. तू काय बघितलं? मी साईडला नाही बघितलं, मी पुढेच बघितलं फक्त. देवा हो. हे काय हो बघ. हे काय मग किचन काटा पूर्ण ते भरून गेलं गाईस पूर्ण. वरी तर काय विचारूच नका, सगळं भरून गेले वर. पाप लागू दे. तर बघा मम्मी काय लागू द्या. वैतागून गेले गाईस. मम्मी 4 दिवस झाले हीच चालली घरात. मग पाप लागू दे. सगळ्यांना जाऊन टाकली. चलो लागू दे. पण आता जाऊ तू सगळ्यांना. चलो चलो ये. मला येते मम्मी चालते, जाऊ दे. जाळ वर चला कमॉन. बघा 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 ही पण आली चिपकली. हळूहळू हळूहळू मोबाईलवरती पण चढायला लागले तर. किचन बघू शकता कसं झाले. सगळं बघ तू कसं मोठे मोठे. ओ माय गॉड. तेवढीचं पण चांगलं. घर तर चला आता बाहेर जाऊ चल. जागा शिफ्ट केली गाईस त्याने. बघा इकडं आले आता. किचन काटा बघू शकता गाईस पूर्ण. दुपारीच मम्मीने सगळं धुतले होते. काय मग आलं, काय ऑल म्हणते? शपथ किचन काटा बघ मग झाले. काय ते काळ आता काळ काळ झाले. परत धुवायला लागलं. पावसाळ्याला असं येत मम्मी. काय पावसाळ्यात बाहेर तर नाहीये, इथंच यायला लागलं घरातच. परत धुवायला लागलं. पावसाळा चालू आहे ना, तर पावसाळ्याला काही असं देत असते. तर भिंतीवरती इकडं तिकडं खाली रूम आहे ना सर आपली, ग्राउंड फ्लोअरला आहे आपलं घर. तर त्यामुळं गायस सगळं आपल्या इथेच येणार, खालीच येणार. तर त्यामुळे गायस रोज येणार, रोज रोज हीच गायस असंच. बघा ते भिंतीवर चढल्यावर ए, काय झाली. तर एवढं मोठं निघाले गायस. पटकन पटकन. चला डस्टबिन टाकू याला. पहिले ना गाईस किती घरामध्ये लागलेत. तर बघा ग्राउंड फ्लोअरला. तर त्यामुळे गाईस बाहेरून पावसाळा वेळ तर ना, पावसाने सगळे घरात येतात. हवा घर सगळं कसं दूर झालं बघा. आज काय का मग घ्यायचं सगळं. मुंग्याचं काय आणू. मुंग्याचं खडू हा. जाईल का त्याने. काय माहिती आता खरं. मुंग्या जाईल त्याने. ही कुठं जाईल. हे खोटे किडे कसं जायचे. आता हे जर आता कसं करायचं बरं आता जाऊन? तर काय तुम्हाला काही उपाय माहीत असेल तर सांगा ही किडेपासनं. तर लय झाले बघू शकतो तुम्ही व्हिडिओ बघितले असेल किती झाली. तेवढे उपाय कमेंट करून सांगा मला. तर आम्ही ट्राय करतो घरामध्ये. हे बघ, सकाळीच धुतले सगळं. बाहेर रोज रोज म्हणलं कसं व्हायचं. लाईट लावायचंच पाप लागले व्हायचा. बाहेर बघ बरं काय एक पण नाही, घरातच आहे.
आपलं घर आवडलं असेल ना त्यांना. काय गावात घरीपासून वर खाली कर म्हणलं म्हणे आता झालं आत्ताच गेल्या हो, परत परत चालू झाले बा. तुला खाली असं वाटायला लागलं की कुठं निघून जायचं असं वाटायला. खरंच बाबा नको वाटायला लागलं ते थांबायचं. इतकं स्वच्छ खेळतं बाहेर एक पण नाही, सगळे घरं माहिती लागले एवढे मोठे किडे एवढे. खिडकी झाकलेलीच होती पण कसं आले मम्मी? हा मग तर खिडकी लावलीच आहे का बघू शकताय, खिडकी लावलेलीच आहे पण आतमध्ये एवढं कसं काय आलं किडे बाबा? खिडकी फुल पॅक आहे, 3 दिवस रात्री खिडकी उघडलंच नाही. फुल पॅक आहे खिडकी. आणि इथली पण खिडकी पॅकच आहे आमच्या बाबा. हे पण पॅक आहे, ही फक्त जाळे ह्याला हे बघू शकताय. पण आतमध्ये कसं काय आले मम्मी? एवढे पॅक असून आतमध्ये कसं काय आले असेल एवढे किडे एवढे? बाहेर तर एक पण नाही. बाहेर तर एक पण नाही, एक पण नाही बाहेर. सारखंच बंदच करून ठेवायचं म्हणलं कसं बंद करायचं बरं? तेवढी पाय खाली येते मग रोजच मरते पाय खाली रोज गायस, हा रोज. तर जेवण करताना गायस रोज किडे येतात रोज. झोपल्यावर काढल्यावर येणार मुंगे किडे, जेवताना येणार. तर लय आवडत झालं गायस किडेमुळे तरी घरामध्ये बघा. कचरा निघायला लागले डेली मम्मीला काम पडायला लागले. जस्ट आजच धुतली होती मम्मी, जस्ट दुपारी एकदम स्वच्छ केले होते. रोज पुसून काढते मम्मी पण अचानकच एवढं मोठे आले म्हणे. तर दीदी आले तेव्हा पण एवढंच होते मम्मी. अरे ती होत ते पोरी ते बघूनच नको म्हणजे मला जेवायचंच नको ती किडे बघूनच. तर त्या दिवशी म्हणून तर दीदीने जेवण केलं नाही गाईस. येस, मला आता लक्षात आलं. दीदी जेवणच नको म्हणली, मला जेवणच करणार आहे. तर त्या दिवशी मी वडापाव आणलं होतं बघा, फक्त वडापाव खाल्लं होतं दीदीने किडेमुळं. दीदी म्हणून तर म्हणत होती मला लवकर जायची घरी, मी घरी जाणार घरी जाणार. त्याच्यामुळे म्हणत होती का किड्यामुळं? दीदी रावलत नाही असं काय बघितलं तर तिला चल म्हणणार राहायचं. आता किती स्वच्छ होतं गाईस, एवढं कचरा निघाला बघा तिथून. आणि टाकून आलो मी जस्ट मी देतो. आणि मग दुपारीच घासलेली मला सगळं. अच्छा या भिंतीला काय म्हणावं गेलं ह्या काय आता हनुमानजी आहेत ना इथं. काय काय असं ते सांगावं की मग देवाचे काय असतं तर मग करून टाकलं असतं की नाही. ह्याचा अर्थ काय, तुमच्या घरी लवकरात लवकर लक्ष्मी येणार आहे. हो असं किती आलं बरोबर आहे. याचा अर्थ लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे लवकरात लवकर. त्यामुळे सगळं असं येतात किडे बिडे. ती लक्ष्मी येणार आहे एवढं सजून येणार नाही. येस, हो काय देवी पहिले परीक्षा घेते, बघू पास होतात का नाही. हो काय पेपर आहे काय? येस, जिंदगीमध्ये असं पेपर असते. तू काय तर चालू कर की जा की उठ. तर बाहेर येस बरोबर आहे. तर बाहेरचं लाईट चालू करून आतमध्ये लाईट बंद केली ना, आतली किडे बाहेर जाणार. चलो बंद आहे बघ. थांब उचलू दे. हे दाखवतो की काय बाबा टेन्शन आहे. संध्याकाळ टायमाला कचरा बाहेर टाकून नये म्हणलं तर मुद्दामच येते आपल्याकडे टाकायचं. तर आता काय घरातले किडे बाहेर जाणार. बाहेर लाईट लावल्यानंतर बाहेर लाईटीपाशी जाणार किडे. घरातले किडे बाहेर जाणार आणि बाहेरची लक्ष्मी घरात येणार. बाहेरची लक्ष्मी घरात येणार. स्वच्छता पाहून एवढं टेन्शन मध्ये पण तू एवढं कूल कसं काय राहू शकते मम्मी? काय करायचं घरातली किडे बाहेर जाऊ द्या, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ द्या. ये गो बाई लक्ष्मी तदास्तु. सगळं जाऊन माझ्या बाई आणि काय का बघू नाही का काढतोय आताच एकदा किडा बाहेर जाऊ द्या, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ द्या. घरातली लाईट बंद केली गाईस, तर बाहेरची लाईट चालू केली. सगळं बाहेर जाणार होता. एक 5-10 मिनिटं लाईट बंदच राहू दे मम्मी, किती सगळं बाहेर जाते. तर इथे बघा किती पूर्ण भरलं होते. हे साईडला तर मी बघितलंच नव्हतं मम्मी इथं. मी इथं बघितलं होतं वरती आणि ते इथं बघितलं होतं त्याच्यात. अजून लागले बघा काही तिथं पाहुणे यायला लागले आमच्या घरी अजून थोडे. तर आमच्या घरात काय बघू शकते डबे असं असतात. प्लास्टिक डबे आम्ही स्टोअर करून ठेवतो सगळे. गरीब आहे म्हणा आपण, गरीब आहे मम्मी. तर युट्यूबवरचे पैसे आले ना तर मग चांगलं घेऊ आपण मोठे स्टीलचे डबे. तर काय तुमचं सपोर्ट असलं की काय अजून मी नवीन घेऊया. तुमचं सपोर्ट असले की आम्ही सांगू शकतो की तुमच्यामुळं आम्ही असं येस आणले असं सुधारले म्हणून. गाय सगळं असं मुलांना माझ्या सगळ्यांनी सपोर्ट करावी
विनंती करून अजून गाईस मला व्हिडिओ समोर बोलायचं म्हटल्यावर भीती वाटते, म्हणून मी थोडेच बोलायला लागले. काही म्हणून घेऊ नका. हे किड्यामुळे माझं डोकं गेले सतत. 4 वाजता प्यायचे गाईस. मी चहा आता ठेवले. कोणी पिईल का आता 8 वाजता? 8 वाजत पण आले मी गाईस. प्यायला लागले guys. 8 वाजत आले गाईस. हो आता मी प्यायला लागली. मग नक्की सांगा कमेंट मध्ये हे चुकीचं आहे म्हणून. चुकीचं आहे म्हणून सांगायचं. हा 4 वाजता चहा असा प्यायचा नाही. पण ते किडे बघितलं म्हणून डोकं सटकलं माझं. होय, किडे पण बघितले होते ना गाईस, किती मोठे होते इथे किडे. आता मला जेवण पण नको आहे गाईस. खूप दिसा लागले किडे बघून का गाईस? मला एवढं मराठी येत नाही बिकॉज मी हैदराबाद वरून आलेले गाईस. म्हणजे प्रॉपर परफेक्ट येते. परफेक्ट तेलुगू परफेक्ट येते आम्हाला. हा कारण आम्ही मराठी- हैदराबाद मध्ये 10 वर्ष राहून आलो गाईस. 10 वर्ष हैदराबाद मध्ये राहून तिकडे आलेलो आहे मी. म्हणजे माझा प्रॉपर जन्म बार्शी मध्ये झालेला आहे. बार्शीतून आम्ही गेलो आजीच्या गावाला, त्या मम्मीच्या गावाला. आजी आजोबाकडे गेलो आम्ही राहण्यासाठी. हा सो त्यांनी तिथे एक्सपायर झाल्यानंतर 10 वर्ष आम्ही काढली. अजून माझं सिन्सिअर सांगायचंय गाईस. आता नाही, थोड्या दिवसांनी सांगणार आहे आमची जर्नी कशी झाली पुढं. माझं पूर्ण लाईफस्टाईल गाईस एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता आम्ही चालू केले व्हिडिओ. येस 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 यूट्यूब आता चालू केले गाईस. डेली ब्लॉग्स आता चालू केले आपण. तर असं तुमचं प्रेम राहू द्या गाईस. तर अजून माझा आपण मुलगा एवढ्या लहान असतानाच ते काम वगैरे असं करते, शाळा वगैरे सोडून दिले. घरातली परिस्थिती बघून माझं पोरगं पेट्रोल पंपात त्याच्यात काम करायला लागले गाईस. तुमच्या सपोर्टमुळे माझ्या मुलाला तर घरामुळे गाईस परिस्थितीमुळे काम करावं लागते मुलांना. तर आमचे फादर पण नाही गाईस, एक्सपायर झाले फादर. तर फादर लहान असतानाच एक्सपायर झाले गाईस. तर त्यामुळे गाईस घराची सगळी जबाबदारी माझ्यावरच पडली. सो त्यामुळे गाईस जे काम मिळेल ते काम करतो गाईस घर चालवण्यासाठी. पण गाईस मी लहान असताना, मी शिकवत असताना लय काम केली मम्मीने पण. भांडे घासले होते, धुणं धुवत होते मम्मी. तर ती सगळी परिस्थिती मला बदलायची आहे गाईस. सगळी परिस्थिती A to Z सगळं बदलायची मला. तर त्यासाठी आपण युट्यूब चालू केले गाईस, डेली ब्लॉग. तर त्यासाठी मम्मीला आता कामाला जाऊन देत नाही मी गाईस कुठं पण. मी करतो म्हणतो, मम्मी जाते म्हणते कामाला पण मी नको म्हणतो. कारण ऑलरेडी तू केलेली आहे मम्मी, तर आता करू नको, न्याय ना करायला. भाऊ गाईस मला म्हणते जॉब कर तुला सरकारी नोकरी लावायची. तर मला करायचंच नाही, मला सरकारी नोकरी करायचंच नाही. 10वी पास आहे गाईस मी. तर नंतर दादा म्हणते सरकारी नोकरीला ट्राय कर. नाही म्हणलं दादा, मला करायचं तर युट्यूबच करायचंय. कन्सिस्टन्सी गाईस, युट्यूब मध्ये कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर त्यामुळे गाईस डेली व्हिडिओ आपला अपलोड होणार आहे गाईस, कन्सिस्टन्सी सोबत.